गेल्या 3-4 दिवसामध्ये वादळ आणि गारपीट ह्याच्यामुळे जळगावमधलं रावेर, मुक्ताईनगर, यावल, भुसावळ या तालुक्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर केळीचे नुकसान झालेली, केळी भुईसपाट झाली. आणि अशा ठिकाणी केळीला लवकर पंचनामे केले पाहिजे, केळीला मदत लवकर मिळाली पाहिजे, अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे. या ठिकाणी केळी उत्पादकांची परिस्थिती आज अशी आहे की त्याला ही केळी जी आहे ते एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आहे. 30-35 किलो 40 किलोपर्यंत त्यांचा एक एक घड आहे. आणि अशा स्वरूपामध्ये एवढं भावही बरं आहे. अशा स्थितीत ते गेलं, त्यामुळे त्यांचं कंबरडच मोडलं. आता शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज, केळीसाठी लागवडीला लागलेलं कर्ज आहे, ते कर्ज शेतकऱ्याला भरता येणार नाही. आणि पुढे लागवड करायची असेल तर त्यासाठी पण पैसा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. या संपूर्ण बाबींचा विचार करून शेतकऱ्याला सरकारने मदत करावी. मध्य प्रदेश सरकारने 2,20,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी मदत 3 हेक्टरपर्यंत जाहीर केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ही 3 हेक्टरपर्यंत मदत 2,20,000 प्रति हेक्टरप्रमाणे द्यावी. आणि विम्याचंही पूर्ण संरक्षण मिळावं. असं अंशतः संरक्षण नको आहे. 60%, 70%, 80%. केळी हे पीक असं आहे की त्याचं 70% 80% नुकसान कधी होतच नाही. त्याच्यावर वादळाचा फटका बसला की सारेचे सारे नष्ट होते केळी. आणि नुसते हल्ली तरी केळी कंपते, परत ते केळी येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने मदत करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.